आता पुढची बातमी बघूयात। आमच्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेतल्यामुळे भाजपवरती लढण्याची वेळ आल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं। त्यामुळे आता मंत्री अनिल पाटील यांनी त्यावरती उत्तर दिलंय। पुढील 5 वर्षांसाठी एनडीएचं सरकार स्थापन झालंय, त्यामुळे आता 5 वर्ष एनडीए आघाडीच्या नेत्यांना बोलण्याव्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे कुठलाच पर्याय उरलेला नाही असं ते म्हणालेत। त्यामुळे आता वाट बघणं आणि सरकार कधी पडतं या वल्गना करणं एवढंच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात उरलंय असं अनिल पाटलांनी म्हटलं। पुढचे 5 वर्ष केंद्र सरकार हे एनडीएचं त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे। 5 वर्ष पुढचं एनडीए आघाडीच्या नेत्यांना बोलण्याच्या पलीकडे आज तरी कुठला पर्याय उरलेला नाही आहे। सरकार काही EVMच्या यांच्या सांगण्यानुसार आत्ता तरी निदान आलेलं नाही आहे। जे आलेलं आहे ते जनतेच्या आशीर्वादाने आलेलं आहे, जनतेच्या कृपादृष्टीने आलेलं आहे। तिकडे सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर आपलं विशेष लक्ष राहील आणि या मतदारसंघात आता काही नवीन निर्णय घ्यावे लागतील असं ते म्हणाले। जयंत पाटलांच्या मतदारसंघातल्या कसबे डिग्रज इथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे। आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत। आता वसंतदादाचं घर, डॉक्टर मदनराव कदमांचं घर एक झालेलं आहे आणि ही सगळी ताकद आता जिल्ह्याला एक चांगल्या दिशेनं नेणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱ्या देशमुख वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळ आम्ही लक्ष देऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला। म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा, आता आम्हाला कसली परवा नाही। सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत।